गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची बदली म्हणजे खेळखंडोबा आमदार आवाडे यांनी केलाय. गेल्या 30 वर्षांपासून पाणी आणतो असं म्हणणारे आमदार परत आमदार होणार नाही असं सागर चाळके यांनी भविष्यवाणी केली. इचलकरंजी महानगरपालिका झाल्यापासून 2 आयुक्तांच्या बदल्या 2 वर्षांमध्ये करण्यात आल्या. सुधाकर देशमुख यांची बदली खासदारांनी केली होती. त्यांना अडचण होत आहे म्हणून तर आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची आमदार प्रकाश आवाडे यांनी राजकीय हितापोटी बदली केली. जे आयुक्त इचलकरंजी शहरासाठी चांगले काम करतात त्यांच्या बदल्या खासदार आमदार करत आहेत. त्यामुळे इचलकरंजी शहराचा खेळखंडोबा झाला आहे. आमदार पिता पुत्र आयुक्तांच्या बदल्या करत आहेत. भ्रष्टाचाराचा अड्डा आमदारांनी केलाय. त्यांनी वस्त्रोद्योगाचे प्रश्न, इचलकरंजी पाण्याचा प्रश्न सोडवलेला नाही. फक्त चौकातून घोषणाबाजी करण्याचं आता सोडून द्यावं. येणाऱ्या विधानसभेमध्ये पुन्हा तुम्ही आमदार होणार नाही ही काळ्या दगडावरची रेष आहे. लोकसभेला मोदींच्या नावावर मते मागितली. ही मते मोदींमुळे मिळालेली आहेत. हे तुमच्याकडे बघून जनतेनं मतं दिली नाहीत. जनता आपली शहाणी झाली आहे. इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून तुम्ही सोडवला नाही, आताही सोडवणार नाही. येणाऱ्या विधानसभेमध्ये हा प्रश्न आम्हीच सोडवू. इचलकरंजी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या राजकीय हितापोटी करत आहात. येणाऱ्या विधानसभेमध्ये तुमचा मुख्यमंत्री राहणार नाही, उपमुख्यमंत्री राहणार नाही. त्यामुळे या 3 महिन्यांमध्ये काय नाचायचं ते नाचून घ्या. त्यामुळे चांगल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या काय करायचे करून घ्या. येणाऱ्या काळात पितापुत्रांना जनता त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असं सागर चाळके यांनी आमदार आवाडे यांच्यावर सडकून टीका केली. हे आयुक्त मॅटमध्ये गेलेले आहेत आणि मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की ह्या आयुक्त मॅटमध्ये त्यांच्या बाजूने निकाल लागावा आणि मॅटमधून त्या दिवटे साहेब परत एकदा इचलकरंजी शहरात यावे. तीच चपराक्यासनी बसायला पाहिजे. त्याशिवाय शानं होणार नाही त्यांनी. मग दिवटे साहेबांनी त्याला गाळे त्या ठिकाणी बांधलेले आहेत आवाडे साहेबांच्या वतीनं. समोरची झाडं बेकायदेशीरित्या काढा म्हणून त्यामुळे वाद झाला त्यांचा. आणि एका उद्योजकाच्या घरी त्यासंदर्भात बैठक झाली आणि दिवटे साहेबांनी सांगितलं की मी ती काढणार नाही, झाडं बेकायदेशीर काम करणार नाही. तो राग त्यांच्या मनात होता आणि आमदारांच्या जो मुलगा युवक त्याला ते राग आला आणि त्यानं सांगून गेला की मी आता त्यांची बदली करतो. म्हणजे अशा प्रकारचं राजकारण जर करत असाल तर कोण इचलकरंजी शहरामध्ये काम करायला तयार होणार तुमच्या हाताला? तुम्ही खरं म्हणजे आमदार आहे आणि तुमचा महापालिकेचा एखादा आयुक्त ऐकत नाही म्हणजे ते तुमची नाकामी आहे. तुम्ही आमदार तुम्ही आणि तुमचं महापालिका आयुक्त ऐकत नाही म्हणजे मग तुम्ही कशासाठी आमदार झालाय? आमचं कोण ऐकत नाही बघतो इथं. आम्ही माझी नगरसेवक आहे, आमचं कोण ऐकत नाही बघतो इथं. आपल्यामध्ये काम करून घ्यायची धमक लागते आणि ती धमक त्या आमदारांची संपलेली आहे. आणि त्यामुळे आपल्या मर्जीतला अधिकारी आणायचा आणि खाबूगिरीला आळा घालायचा. इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे साहेबांनी 2 दिवसापूर्वी तातडीनं मुंबईला जाऊन जे या ठिकाणी महापालिकेचे आयुक्त दिवटे साहेब फक्त बेकायदेशीर कामाला दिवटे साहेब ऐकायला नकार दिला ह्या एका हेतूनं, व्यक्तिदोषातून की बेकायदेशीर कामाला आपले ह्या ठिकाणी आयुक्त ऐकत नाहीत आणि आपल्या मर्जीतल्या आयुक्तांना आणून बेकायदेशीर काम करून त्या ठिकाणी भ्रष्टाचार करायसाठी नवीन आयुक्तांची नेमणूक या आवाडे साहेबांच्या वतीने केलेल्या आहेत. या निमित्तानं मी सांगतो की इचलकरंजी जनतेच्या वतीने की आपण जे बेकायदेशीर कामासाठी नवीन आयुक्त आणून बसवत आहे त्याबद्दल जाहीर निषेध इचलकरंजी वासियांना आपणच करतो. आणि इचलकरंजी महापालिका होऊन 2 वर्ष झाली आणि 2 वर्षामध्ये 2 आयुक्त या ठिकाणी आले. देशमुख साहेब अत्यंत चांगला अधिकारी. तहसील मान्यांनी त्यावेळेला आमचं ऐकत नाही म्हणून त्यावेळेला त्यांची बदली केली. त्यानंतर आता आवाडे साहेबांनी बेकायदेशीर कामाला विरोध केला म्हणून आवाडे साहेब त्यांची आज तुम्ही आमदार खासदार आहे म्हणून त्या ठिकाणी बेकायदेशीर कामासाठी म्हणून आयुक्त बदली करून आणणार इचलकरंजी शहरासाठी. म्हणजे जनतेच्या प्रश्नासाठी नाही, तुम्हाला या ठिकाणी भ्रष्टाचार करता यावा या महापालिकेच्या माध्यमातून आपला अधिकारी खिशातला मर्जीतला आणावा एवढाच हेतू आपला दिसतो या ठिकाणी. महापालिकेचा खेळखंडोबा केला असं वाटतं. त्यानंतर दिवटे साहेबांना आणल्यानंतर आज त्या ठिकाणी तो अधिकारी, एखादा अधिकारी कुठल्याही शहरामध्ये आला तर त्याला 2-4 महिने तर द्यायला लागतं की या शहराची सगळी भौगोलिक परिस्थिती काय आहे नेमकं बघण्यासाठी. तुम्ही जर 8-10 महिने, आज अवस्था अशी आहे की आता हे सरकार राहिले 3 महिन्यासाठी
आणि 3 महिन्यासाठी आवाडे साहेब तुम्ही काय नाचायचे ते नाचा. 3 महिन्यानंतर तुमचं मुख्यमंत्री बी राहणार नाहीत आणि तुम्ही पण राहणार नाही, लक्षात ठेवा. तुम्हाला काय करायचं ते करा, 3 महिन्यानंतर आहेच आम्ही. राजकीय दबावपोटीच केलेला आहे तो. बदल्याच्या तुम्ही- होऊ शकत नाहीत. तुम्ही- राजकीय दबावपोटी झालेला. जर तुमचे आयुक्त ऐकत नाहीत मग आमदारकी लढूचा कशाला तुम्ही? कशासाठी त्या पदावर राहताय? माझं आणि जाहीर त्यांचे स्टेटमेंट आहेत की आयुक्त माझं ऐकत नाहीत. अरे माझं ऐकत नाही तर मग तुम्ही आमदार कशाला झालायचा? लोकप्रतिनिधी तुमच्या धमक पाहिजे काम करून घ्यायची. आमचं कोण ऐकत नाही बघतोय तर नगरपालिकेत कोण ऐकत नाही बघतो आम्ही आज माजी लोकप्रतिनिधी आहे, पण सौजन्यानं त्या प्रशासनाची काय नेमकी अडचण आहे, काय नेमकं अडचण आहे हे जर बघून काम केलं तर हातात घालून प्रशासनावर काम करतात. आमदार महोदय सारखं वरचं राजकारण करून बदल्या करून आणतात असं म्हणायचं आहे तुम्हाला? आमदारांनी आता किती वेळा आम्ही सांगायचं की आमदारांनी वाटते. आता तर अलीकडं काय झाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर मतं पडली आणि ह्यांना वाटते मीच मतदान दिले 1,10,000 काहीतरी ते मतदान या ठिकाणी लीड 40,000चं. विधानसभेला राहावा, कुणाला मतदान बघून कोणाकडे पळते तुम्हाला कळतंय ते सगळं. आता वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणारं एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरंजी. शैक्षणिक साहित्य, प्रदर्शन, विक्री, सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर 25 ते 60% डिस्काउंट. वर्षभराचं शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा. प्रदर्शन 26 मे ते 25 जून पर्यंत. पत्ता नामदेव भवन, कागवाडी मळा, इचलकरंजी. फोन नंबर 97 62 95 71 72. या प्रदर्शनाला आजच भेट द्या.